विरुद्ध लीलावती रुग्णालयात काळ्या जादूचे प्रयोग होत असल्याचा आरोप करण्यात आला। रुग्णालयाचे विश्वस्त प्रशांत मेहता आणि चारू मेहता यांच्या कार्यालयामध्ये काही हाडांचे सांगडे आणि केस सापडल्याचा आरोप करण्यात आला। त्याचबरोबर काळ्या जादूसाठी लागणारं साहित्यही सापडल्याचा आरोप केला जातोय। रुग्णालय प्रशासनाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी हा आरोप केला। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास वांद्रे पोलिसांनी नकार दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे। वांद्रे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या या मागणीसाठी मॅजिस्ट्रेट कोर्टात लीलावती प्रशासनाने धाव घेतली आहे। परिस्थितीजन्य पुरावा आधाराची कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे। स्वतः कोर्टाने स्वतंत्र चौकशी करण्याचा निर्णय घेतला। लीलावतीमध्ये काळ्या जादूचे प्रयोग खरंच केले जात आहेत का या विषयावर आता मोठी चर्चा। रुग्णालयात काळ्या जादूचे प्रयोग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। कार्यालयामध्ये हाडं, सांगाडे आणि केस सापडल्याचा आरोप होतोय। काळ्या जादूसाठी लागणारं साहित्य जे आहे ते सापडल्याचा आरोप करण्यात आला। रुग्णालय प्रशासन संचालक परमबीर सिंग यांनी हा आरोप केला आहे। रुग्णालयात मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात तब्बल 1250 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप रुग्णालयाचे संचालक प्रशांत मेहता यांनी केला। रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांनीच पुरवठादार कंपन्यांना हाताशी धरून ही अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यांच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी माजी विश्वस्तांसह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। निधीच्या अभावामुळे रुग्णालयातील रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होत असल्याचा तक्रार किंवा त्याबद्दलचा आरोप ट्रस्टने केलेला आहे आणि लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या ऑडिट दरम्यान हा सर्व प्रकार लक्षात आला। वैद्यकीय क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा प्रशांत मेहता यांनी केलेला आहे। Of cheating and forgery of 12 crores and on the directions of JMFC court number 12, the Bandra police station has registered 2 more cases, one to the extent of 44 crores which were disguised as legal fees, and second to the tune of 1250 crores which was shown as amount used for procurements, but it is apprehended and suspected that all these monies were in the garb of purchases and for various fees were actually siphoned off and taken maybe out of the country also, and these are proceeds of the crime. Hence we have requested proceeds of very serious crime which are predicate offences under Prevention of Money Laundering Act. Hence we have recently written to the Enforcement Directorate to take cognizance of these cases.